नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यासवरतीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज तारीख आहे 9 आणि 10 जुलै 2026. आपण 12 प्रश्न पाहत आहोत. दररोज सकाळी 6:30 वाजता आपल्या ध्यासवरतीच्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला सर्व प्रश्न मिळतात. मित्रांनो, कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे, चालू घडामोडी हा विषय खूप महत्त्वाचा असतो. त्या अनुषंगाने दररोज मी 12 प्रश्न घेत असतो. मित्रांनो, सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याला मदत होते. ठीक आहे, तर आपण सुरू करूया आजचे महत्वाचे प्रश्न. ओके, ठीक आहे. कालचा प्रश्न होता, युनिव्हर्सिटी है ना इनोव्हेटर अवॉर्ड का कोणत्या भारतीय शास्त्रज्ञाला मिळाला? तर उत्तर होतं डॉक्टर शेखर सुमन यांना मिळालेला आहे. हे आपल्याला माहित असावं. आजचा पहिला प्रश्न, ठीक आहे. केको फुजी मोरी अधिकृतपणे कोणत्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून निवडून आल्या आहेत? तर उत्तर आहे पेरू देशाच्या आहेत. कोणत्या देशाचे? पेरू देशाच्या आहेत. ठीक आहे. इतर काय आपण बघूया. आपण चेक गणराज्याचे नवीन पंतप्रधान आंद्रे बाबिश, चिलीचे होसे ऑन्टेनियो कास्टा, जपानची पहिली महिला पंतप्रधान साने ताकाईची, सेशलचे राष्ट्रपती पॉट्रिक हार्मनी, नॉर्वेचे पुन्हा पंतप्रधान जॉन घस्टोर, फ्रान्सचे सेबेस्टियन लिनोस, गायनाचे इरफान अली, थायलंडचे अँटोनियो, जमैकाचे अँड्र्यू होलनेस, लुथिनियाचे पंतप्रधान इंगा, सुरिनामचे पहिली महिला राष्ट्रपती जेनेफिर लक्षात ठेवा, रोमेनियाचे नवे राष्ट्रपती निसूवर दान, सुदानचे कमिल इद्रिस, दक्षिण कोरियाचे 14वे राष्ट्रपती ली जी मुयुंग, पोर्तुगालचे लुईस मॉन्टिनिग्रो, पोलंडचे कोराल, ओके, आणि मंगोलियाचे ओचिरी न्याम डॉर्ज लक्षात ठेवा. ओके, सर्व राष्ट्रपती नवीन पाहिलेले आपण आहेत. ओके, आपण पाहतोय दुसरा प्रश्न, एक देश एक भाषा धोरणासाठी वार्षिक समूह कायदा कोणत्या देशाने लागू केला? त्याचं उत्तर आहे मित्र हो, चीनने हा कायदा लागू केला आहे. काय आहे आपण डिटेल पाहूया. चीन, एक देश एक भाषा एक धोरण. चीनने एक देश एक भाषा धोरण अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी वार्षिक कृती आराखडा लागू केला आहे. या धोरणाचा मुख्य उद्देश आहे संपूर्ण देशात प्रमाण चीनी भाषेचा वापर वाढवणे हा आहे. मॅन्डरिन ही चीनची मुख्य भूभागातील अधिकृत व सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. शिक्षण, सरकारी कार्यालय, सार्वजनिक सेवा माध्यमांमध्ये मॅन्डरिन भाषेचा वापर वाढवण्यावर विशेष भर दिला जात आहे. ठीक आहे. एक देश एक भाषा धोरण कोणी लागू केले? चीन देशाने लागू केलं आहे. तिसरा प्रश्न मित्र हो, आपण पाहतोय सीप कॅरथॉन फळाला जीआय टॅग कोणत्या राज्यात मिळाला आहे? प्रश्न विचारलाय, फळाला कोणत्या राज्यात काय मिळालंय? जीआय टॅग मिळालाय. तर तो हिमाचल प्रदेशचा काही आहे मित्रांनो, फळ आहे आणि त्याला जीआय टॅग मिळालेला आहे. नेक्स्ट, चौथा प्रश्न, भारत, सिंगापूर, मलेशिया यांना जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या 3600 किलोमीटर लांबीचा पाणबुडी केबल प्रणालीचे नाव काय आहे? लक्षात ठेवा, भारत, सिंगापूर, मलेशिया, कारण सिंगापूर मलेशिया जवळपास देश आहेत आणि भारतापासून 3600 किलोमीटर लांबीच्या पाणबुडी केबल प्रणालीचे नाव काय आहे असं विचारले. म्हणजे पूर्णपणे भारतापासून ते कुठपर्यंत मित्रांनो लक्षात ठेवा, कुठे प्रॉपरली पाहायला गेलं तर संपूर्णपणे भारत, सिंगापूर, मलेशिया यांना जोडणाऱ्या 3600 किलोमीटर लांबीचा पाणबुडी केबल लावणार आहे. त्याचं नाव काय असं आपल्याला प्रश्न विचारले. तर उत्तर आहे I2C असं त्याचं नाव आहे. त्याचं फुल नेम काय की इंडिया साऊथ ईस्ट एशिया. ही सुमारे 3700 किलोमीटर लांबीची अत्याधुनिक पाणबुडी फायबर ऑप्टिकल केबल प्रणाली आहे. ही केबल भारत, मलेशिया, सिंगापूर यांना जोडणार आहे. या प्रकल्पाचे मुख्य उद्देश AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड सेवा, डेटा सेंटर आणि उच्च गती इंटरनेट कनेक्टिव्हिटी मजबूत करणे. या प्रकल्पात मायक्रोसॉफ्ट, ठीक आहे, लाईटस्ट्रोम, टाटा कम्युनिकेशन्स आणि सिंगटेल आणि NEC यांचा सहभाग आहे. भारतातील लँडिंग स्टेशन मछलीपट्टणम, आंध्र प्रदेश आणि दक्षिण चेन्नई येथे असतील. ही केबल प्रणाली 2029 अखेरीस कार्यान्वित होण्याचे नियोजन आहे. म्हणजे भारत, सिंगापूर, मलेशियाला एक केबल जोडणार आहे समुद्रमार्गे आणि ती इंडिया साऊथ ईस्ट सोबत आपले चांगले संबंध आहेत आणि आणखी वाढवण्यासाठी आणि प्लस परिपूर्ण क्लाउड सेवा असेल, डेटा सेंटर असेल, याची गती कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. आपण पाहतोय पाचवा प्रश्न,
पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 जुलै 2026 रोजी 3 देशांच्या दौऱ्यांच्या पहिल्या टप्प्यासाठी कोणत्या देशात दाखल झाले? तर पाहायला गेलं तर पहिला देश होता इंडोनेशिया, लक्षात ठेवा. ठीक आहे. इंडोनेशियाला सगळ्यात पहिले त्यांनी भेट दिली आहे. एकूण 3 देशात ते फिरणार आहेत. 6 जुलै 26 रोजी पीएम मोदी यांनी 3 देशाच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यासाठी इंडोनेशिया येथे पोहोचले. या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारताची ऍक्ट ईस्ट पॉलिसी अधिक बळकट करणे तसेच महासागर म्युच्युअल अँड हॉलिस्टिक अँड ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अक्रॉस द रिजन या भारताच्या इंडो पॅसिफिक दृष्टिकोनाला गती देणे हा देखील महत्त्वाचा उद्देश आहे. ऍक्ट ईस्ट पॉलिसीद्वारे भारत आग्नेय आशियाई देशासोबत व्यापार, संपर्क, संरक्षण, सामरिक सहकार्य वाढवत आहे. या उद्देशाने भारताशी पहिल्यापासून आणि आताही चांगली मैत्री आहे आणि त्या अनुषंगाने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 देशाच्या दौऱ्यावर आहेत. पहिला दौरा कोणता झाला? इंडोनेशिया, लक्षात असू दे. 6वा प्रश्न. तिजनबाई कोणत्या लोककलेसाठी प्रसिद्ध होत्या? तिजनबाई पाहायला गेल्या मित्रांनो तर पांडवानी या लोककलेसाठी त्या प्रसिद्ध होत्या, हे आपल्याला माहीत असावं. 5 जुलै 26 रोजी वयाच्या 70व्या वर्षी निधन. छत्तीसगडच्या प्रसिद्ध पांडवानी लोककला गायिका. 13व्या वर्षी पांडवानी सादर करण्यास सुरुवात. महिलांसाठी उभे राहून सादर होणारी कापलिका शैली लोकप्रिय केली. 2019 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पांडवनी कला जगभर पोहोचवण्यात त्यांचे मोठे योगदान सुद्धा आहे. तिजनबाई यांचं निधन 5 जुलै 70व्या वर्षी. 7वा प्रश्न. भारताचे पहिले ऑफशोअर समुद्रावरील विमानतळ कोणत्या राज्यात बांधले जात आहे? मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. भारताचे पहिले ऑफशोअर विमानतळ कोणत्या राज्यात बांधले जात आहे? पाहिला गेलं तर आपलं राज्य महाराष्ट्रात ते बांधलं जात आहे. कुठे? भारताचे पहिले ऑफशोअर विमानतळ महाराष्ट्र पालघर जिल्ह्यातील कोरे बीच या परिसरात प्रस्तावित आहे. हे विमानतळ वाढवण बंदर परिसराच्या विकासाला चालना देईल. विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता सुमारे 9 कोटी 90 मिलियन प्रवाशांची असल्याची प्रस्तावित आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी आता तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरणार आहे. एक छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, दुसरं नवी मुंबईचं आहे, आता तिसरं होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला हे माहीत पाहिजे. 8वा प्रश्न आपण पाहतोय मित्रांनो. ईट राईट कॅम्पस, काय म्हणतो? ईट राईट कॅम्पस प्रमाणपत्र मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ कोणते आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. भारतातले पहिले विमानतळ पाहायला गेलं तर चौधरी चरण सिंग विमानतळ लखनौला भेटलेलं आहे. सहज आपण पॉइंट पाहिला म्हणून सांगतो. कॅम्पागोडा विमानतळ कुठे आहे? बंगळूर. शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ मुंबई. इंदिरा गांधी विमानतळ दिल्लीमध्ये आहे, हे आपल्याला माहीत पाहिजे. आपण पाहतोय 9वा प्रश्न. जुलै 2026 मध्ये पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात जागतिक क्रमवारीत अव्वल वर्ल्ड क्रमांक नंबर 1 स्थान मिळवणारा भारतीय पॅरालिम्पिक कोण आहे? तर पाहायला गेलं याचं उत्तर आहे मित्रांनो तर होकाटो होटेजे सेमा. हे कोण आहेत? प्रॉपर जर पाहायला गेलं नागालँड राज्यातील आहे. जुलै 26 मध्ये होकाटो होटेजे सेमा यांनी पुरुषांच्या शॉटपुट. पाहतोय 10वा प्रश्न. पवित्र श्रीनाथजी मंदिरात मुकुट भेट देण्यासाठी राजस्थानचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर पाहायला गेलं याचं उत्तर आहे मित्रांनो भजनलाल शर्मा आहेत. ठीक आहे. 11वा प्रश्न. एसीएमई ग्रीन मोल बघा पाहायला गेलं तर एसीएमई ग्रीन मोलिक्युलस ने कोणत्या कंपनीसोबत दीर्घकालीन ग्रीन मिथेनॉल पुरवठा करार केला आहे? तर उत्तर आहे एमजीसी सोबत करार केलेला आहे. मित्सुबिशी गॅस केमिकल. 12वा प्रश्न. 9 जुलै रोजी कोणता दिवस साजरा केला जातो? उत्तर आहे जागतिक साखर उद्योग दिन साजरा केला जातो. आणि सर्वांसाठी आजचा प्रश्न. 2027 मध्ये 10 लाख घरे फ्रीज मुक्त करण्याचे उद्दिष्ट जाहीर करणारे पहिले राज्य कोणते? ऑप्शन आहे ओडिशा, दुसरा ऑप्शन महाराष्ट्र, तिसरं आसाम, चौथं गुजरात. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर सांगायचे, उत्तर काय असू शकतं. ठीक आहे मित्रांनो, आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.